तर मंत्रालयात वेड्यांची जत्रा आहे अशी टीका खासदार राऊतांनी केली, तर वेड्यांनी निवडणुकीत हिसका दाखवला असा पलटवार भरत गोगावलेंनी केला आहे. मला YZ वगैरे का माहिती नाही, पण त्यांनी या राज्यामध्ये YZ करून टाकलेली आहे. आणि हे वेड्यांचं सरकार आहे. वेळ लागला आहे लोकांना. ही वेड्यांची जत्रा आहे मंत्रालयामध्ये. कोणाचा पायपूस कोणाच्या गळ्यात नाही. मंत्रालयात जाऊन पहा तुम्ही. गोंधळ आहे. पैसे दिल्याशिवाय सामान्य माणसाची कामं होत नाहीत गृहनिर्माण खात्यामध्ये. मी तुम्हाला 10 उदाहरणं देतो. रोकडे पैसे मोजून त्या निवडणुका केल्यामुळे हे अधिकारीसुद्धा लहान लहान कामामध्ये रोज कोट्यवधी रुपयाचा गल्ला जमा करतात आणि संबंधित मंत्र्याला त्या चरणी तो अर्पण करतात. ही माझ्याकडे आजची माहिती आहे. मी लवकरच त्या संदर्भात कोणत्या प्रकल्पामधून किती पैसे घेतले गेले आणि कुठे दिले ही माहिती जाहीर करणार. आता अडचण काय वाटत नाही आणि काय नाही, आणि तसं तर काय प्रश्न पण नाही. त्यामुळे सगळ्यांची जर केलं असेल तर तसे काय एवढी चर्चा करण्याची बाब नाही. वेड्याने निवडणुकीमध्ये हिसका दाखवला ना. वेडे काय करू शकतात माहिती आहे ना, आणि त्याच्यामुळे त्याने आमच्या नादाला लागू नये. नाहीतर मग आत्तापर्यंत त्यांचा जय महाराष्ट्र कसा होत आलेला आहे संजय राऊतला कळायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे संजय राऊत जे बोलतात त्याच्या विरोध घडत चाललेला आहे. त्यांनी बोलत राहावं. आमचं चांगलं पुढं चाललेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.